4 कार्यालय पूर्ण झाले. 36 कार्यालय, मुंबई प्रदेश कार्यालय असेल, मुंबईचं शहराचं कार्यालय असेल आणि महाराष्ट्रातले सर्व कार्यालय आम्ही कार्यकर्त्यांना आज आम्ही आव्हान केलं आहे स्थापना दिवसानिमित्त. कार्यकर्त्यांनी त्याच्या क्षमतेप्रमाणे आमच्या पक्षाच्या कार्यकर्ता या कार्यालयाकरता पैसे द्यावे आणि टाटा कन्सल्टन्सीनी या कार्यालयाचं काम पूर्ण करावं. टाटा कन्सल्टन्सी 36 कार्यालयाचं पूर्ण कन्सल्टन्सी पीएमसी करणार आहे आणि हे कार्यालय पूर्ण होणार आहे. साताऱ्यातील शिंदेच्या केली ते फक्त धर्माचं राजकारण करतात असं त्यांनी आरोप. कमीत कमी आज तरी भगवान प्रभू रामचंद्र जे आमचे आराध्य दैवत आहे, आजच्या दिवशी तरी काँग्रेस पार्टी ही काहीतरी या राज्यामध्ये जी संस्कृती आहे, आपल्या देशाची संस्कृती आहे, देव देश धर्माकरता आपण सर्व समर्पित आहोत आणि अशा वेळी आपण आज टीकेचा दिवस असू नये. हर्षवर्धन सपकाळांनी चांगला दिवस निवडला पाहिजे, त्यावर उत्तर देता येईल. पण आज रामनवमीच्या दिवशी अशी टीका देवेंद्रजीव करणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं आहे. हर्षवर्धन सपकाळांनी आपली उंची तपासून घेतली पाहिजे, नंतरच देवेंद्रजीवर बोललं पाहिजे. भाजप समोर झालेली आहे. भाजप आम्हाला ज्युनियर आहे. संजय राऊत म्हटले आणि मूळ जे स्थापन करणारे कार्यकर्ते होते, नेते होते, ते जेलमध्ये लालकृष्ण अडवाणी. मी सांगतो ना, संजय राऊतांना फार मोठा आजार झाला आहे, त्यामुळे त्यांच्यावर बोलत नाही. पश्चिम बंगाल में रामनवमी की शोभा यात्रा को लेके विवाद चल रहा है, वहां पे परमिशन नहीं दी गई है पश्चिम बंगाल में ममता की सरकार ने. देखिए, भगवान प्रभु रामचंद्र की रामनवमी के उपलक्ष्य में अगर परमिशन नहीं देती है ममता बनर्जी, तो वहां की जनता ममता बनर्जी की सरकार उखाड़ के फेंक देगी. ये भगवान प्रभु रामचंद्र की जन्म आज जयंती के रामनवमी के दिन अगर ममता बनर्जी इस प्रकार से व्यवहार करेगी तो जनता नहीं छोड़ेगी. साताऱ्यातील शिंदेच्या टीम प्रोजेक्टचे जे जल प्रोजेक्ट आहे, तर नागपूरमध्ये भूमिपूजनाचा सोहळा आहे आणि महाराष्ट्रातले सर्वच भाजपचे दिग्गज नेते सध्या नागपूरमध्ये या भूमिपूजन सोहळ्यासाठी उपस्थित होते. तेव्हा नागपूरमध्ये आता सगळ्यात मोठं भाजपचे कार्यालय असणार आहे. आधी दिल्लीमध्ये सगळ्यात मोठं कार्यालय आणि त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं कार्यालय हे भाजपचं नागपूरमध्ये असणार आहे. तर बावनकुळे यांनी या संदर्भातली प्रतिक्रिया दिलेली आहे. कार्यालयाचा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न करत आहे.